तुम्ही पाहताय दत्ता खराडे त्याच्या विपक्षामध्ये बंटी भोईर वैभव भोईर हा आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचा जर विचार करायला गेलो तर सुपरस्टार प्लेयर्स या दोन टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे तुम्ही पाहताय बंटी भोईर असेल अजिंक्य बेलोसे असेल आणि त्यांची संपूर्ण टीम, तर दुसरीकडे तुम्ही पाहताय दत्ता खराडे आदेश मसे हे सर्व सुपरस्टार आहेत. ते आपला वासरेकोंडा विभागामधील सातत्याने चर्चेत असलेले हे सर्व खेळाडू आपण पाहतोय मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खऱ्या अर्थानं आपल्या गावाचं नाव प्रामुख्याने पुढे घेण्यास भाग पाडतात. ते सर्व खेळाडू आज एकाच प्लॅटफॉर्मवरती खऱ्या अर्थानं एकमेकाच्या विरोधामध्ये आपल्याला खेळ करताना पाहायला मिळतील. पहिले षटक घेऊन आलाय दत्ता खराडे, त्याच्या समोर आपण पाहतो स्टॅकिंग एंडवरती फलंदाज आपल्याला इथून पाहायला मिळेल प्रमोद नास्ट्राईक एंडवरती आपण पाहतो बंटी भोईर. पहिलं P1चं षटक दत्ता खराडे, जबाबदारी आहे या षटकाची जबाबदारी आहे. हे महत्वपूर्ण षटक आहे. P1चं पहिलं षटक आहे. अगदी जर तुम्ही पाहायला गेलं तर दोन क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषा लगत आपल्याला पाहायला मिळतात आणि अशा जबाबदारीनं खऱ्या अर्थानं हे षटक हातलायचं असतं. स्वतः कॅप्टननं जबाबदारी घेतली. मार्च ऑन. पहिला चेंडू आक्रमण करायचा होता, फटका फसला हवेमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. चुकी झाली आहे, दोघांमध्ये अजिबात कॉलिंग नव्हती. त्या दरम्यान झेल ड्रॉप झाला. गोलंदाज स्वतः खऱ्या अर्थानं चेंडूला जज करत होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला कॉलिंग करणं फार गरजेचं होती. त्याला धडक दिली, हातामध्ये चेंडू विसावला होता, परंतु ज्यावेळी दोघांमध्ये धडक झाली तेव्हा चेंडू मात्र खाली निसटला गेला. क्रिकेटमध्ये यस नो आणि वेट या तीन गोष्टी आहेत ना, या फार महत्वपूर्ण आहेत. या तीन गोष्टींना तुम्हाला एकत्रित करून खऱ्या अर्थानं चांगली कॉलिंग तुम्हाला मैदानामध्ये करावी लागेल. दुखापतीपासून देखील तुम्ही बचावू शकता स्वतःला जर तुमच्यामध्ये कॉलिंग असेल. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी प्रमोदला मिळालं जीवदान, त्या जीवदानाचा कितपत फायदा उचलेल ते देखील आपल्याला पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक बंटी भोईर टीमचा कॅप्टन. यावेळी अगदी उजवा पाय पुढे टाकला होता, त्यानंतर मात्र हा फटका एक्झिक्यूट केला. लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे बंटी भोईरच्या बाट मधून आलाय हा पहिला चौकार. बघा एक धाव किती महत्वाची होती, तो झेल किती महत्वाचा होता. तो झेल ड्रॉप झाला, एक धाव कंप्लीट झाली. स्ट्राईक वरती बंटी भोईर आला, त्याच्या बॅट मधून लगेच एक चौकार पाहायला मिळाला. या क्रिकेटमध्ये फार महत्वपूर्ण असतं. जोरकस अपील तंत्राचा वापर केला जातो. यष्टांच्या मागे अरुण वाघमारे 3 वर्ष आपल्याला प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळालं नव्हतं, पुनश्च आपण पाहतोय त्यांना यष्टांच्या मागे. अगदी चांगलं यष्टीरक्षण चांगलं यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. अरुण वाघमारे चपलाही दाखवत असताना थोडासा अपील तंत्राचा वापर करत असताना चांगला चेंडू डिलिव्हर केला दत्तानं. बॅटीला स्पर्श, डाईव्ह मारण्याचा प्रयत्न, एफर्ट्स कमालीचे होते. फ्लाइंग स्लिपला प्रयत्न करायला होता, त्याच्या बाजूने चेंडू निघून गेलाय. लॉंग स्टॉप रिझनला आलाय बंटीच्या बॅट मधून. हा आणखीन एक चौकार. पर्वामध्ये अरुण वाघमारे याच्या नावावरती बेस्ट फिल्डरचं किताब होतं या स्पर्धेतील. तोच अरुण वाघमारे एफर्ट्स दाखवताना पाहायला मिळाला. त्याला माहिती आहे बंटी भोईरची झेल. आणखीन एक लॉंग स्टॉपला बंटीच्या बॅट मधून हा चौकार. नंतर मग अगदी आपण पाहतोय बंटीची विकेट देखील महत्वपूर्ण विकेट होती.
आणि त्यासाठी प्रयत्न गोलंदाजाकडनं जरूर केले जातात. थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये साथ लाभणं फार गरजेचं राहील. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. गोलंदाज आपल्या गोलंदाजीतून खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी या ठिकाणी साकार करतायत. प्रयत्न त्यांच्यामधून करतायत विकेट घेण्याचा. तिथे फिल्डिंगमध्ये तुम्हाला आता चांगली कामगिरी करावी लागेल. अगदी 2 चौकार आलेत लॉंग स्टॉपला. बंटी भोईरच्या बाटमधून धावा येणं गरजेचं आहे. धावसंख्या 13 आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट. आखूड टप्प्याचा चेंडू, त्याला शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. आणखीन एक संधी आहे आणि आता मात्र ती संधीचं सोनं केलं आहे. पहिली विकेट आली आहे जिज्ञा 11 टीमची. फलंदाजीतून बाद होईल बंटी भोईर. डीजे नरेश फार चांगली धून त्यांच्या माध्यमातून आपण ऐकतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. दत्ता खराडे टीमचा कॅप्टननं मात्र पहिलं षटक हाताळलं. त्याच्यामध्ये त्याने धावा खर्च केल्या 13. परंतु जी विकेट हवी होती विपक्षी टीमच्या कर्णधाराची बंटी भोईरची विकेट, त्यासाठी अटॅकिंग फिल्डिंग मैदानामध्ये सेट केली होती. त्याच प्रकारचे चेंडू तो डिलिव्हर करत होता. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू टाकला, त्याच्यावरती गप्ती थोडी कमी आली आणि विकेट देखील महत्वपूर्ण आले. शेवटच्या चेंडूवरती एक षटकाचा खेळ समाप्त. 13 धावा धावफलकावरती, एक विकेट आली आहे. दुसरं षटक P2चं दुसरं षटक घेऊन आला गोलंदाज आदेश मसे. खानपे गावचा हा खेळाडू आज खऱ्या अर्थानं घरेलू मैदानावरती कशा प्रकारचा खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळेल. आदेश मसे हा देखील एक सुपरस्टार आहे आपल्या वासरेकोंडा विभागामधील. अष्टपैलू दर्जाचा हा खेळाडू सातत्यानं तो देखील चर्चेत राहिला. चांगला चेंडू पर्यंत पंच दर्शवतात. एक अनोख्या स्टाईलनं व्हाईट बॉल ऑफ स्टंपच्या अगदी बाहेरून जाणारा चेंडू. एक्स्ट्राची धाव आली आहे. 14 धावा धाव फलकावरती. नवीन चेंडू टाकणं थोडंसं कठीण असतं, ग्रीप असतं, हातामधून चेंडू सटकला देखील जातो. असं बरेच काही आपल्याला पहिल्या 2 षटकांमध्ये पाहायला मिळतो. तोच आदेश मसे P2चं षटक घेऊन आला. पंचांच्या अगदी डाव्या बाजूनं अँगल बनवत असताना पडल्यानंतर अगदी बाहेर निघतो. आणखीन एक व्हाईट बॉल. जास्ती खऱ्या अर्थानं टर्न करतो चेंडू. विकेटमध्ये टर्न देखील आपल्याला पाहायला मिळतोय. अव्वंतरची धाव आली आहे. धावफलकात जाऊन पोचले 15 धावा धावफलकावरती. वैभव भोईर आऊट झालाय, टीमचा कॅप्टन. नेक्स्ट आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला अंकित दरेकर. त्याच्या साथीनं प्रमोद फुलाल यांचा चेंडू अपील केली जाते. हा अपील तंत्राचा वापर. आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. पहिले 2 चेंडू खराब फेकल्यानंतर आता मात्र अचूकता पाहायला मिळाली. हा अगदी फुलाल यांचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. ब्रह्मास्त्र वापरलं गेलं या चेंडूवरती. उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. टो क्रशिंग यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. 15 वरती धावफलक आपण पाहताय. एक विकेट इथून गमावले. बॅटिंग लाईनअप मोठी आहे जिज्ञा 11 टीमची. लोअर फुल टॉस समोर टॉस केलाय. अगदी आपण पाहताय त्या ठिकाणी लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग. बॅकअपला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आलेत. सोळा धावा धावफलकावरती फुलटॉस होता. समोरच्या दिशेनं फटका एक्झिक्यूट करायचा होता. एलिव्हेशन नव्हतं. एकच धाव आली आहे. 16 धावा धावफलकावरती आपण पाहताय. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. श्रवण रॉकर्स टीमची गोलंदाजी चालू आहे. आदेश मसे स्विच इट करण्याचा प्रयत्न. हा अँगल बलवत असताना चेंडू बाहेर निघालाय. विथ द अँगल फटका सजवायचा होता.
स्विच करायचं होतं, परंतु गोलंदाज हुशार आहे आदेश मसे, त्यानं थोडीशी गती कमी केली होती. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी, कमबॅक करून देतो आपल्या टीमला. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्यानंतर आता चांगली गोलंदाजी चालू आहे. पाठीमागे मारायचा होता, क्षेत्ररक्षक नाहीये, वेकंड एरिया आहे, प्रयत्न जरूर चालू आहे क्षेत्ररक्षकाचे, डीप पर्यंत पोहोचलेत. त्या ठिकाणी अगदी शेवटपर्यंत चेंडूपर्यंत धावलं आणि तोपर्यंत दोन्ही फलंदाज या ठिकाणी 3 धावा कंप्लीट करतात. सिंगल कंप्लीट झाली, लगेच दुसरी धावे संख्येचा कॉल, दुसरी कंप्लीट झाल्यानंतर 3 धावा देखील सहजरित्या कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानावरती पाहायला मिळाली. 3 धाव्यानं धावफलक आता इथून आपल्याला पाहायला मिळतंय. 19 धावा, जबरदस्त क्रिकेट. हा देखील फटका फसलाय, हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात परंतु त्यांना अगदी हुलकावणी देत चेंडू डीप मध्ये सरसावला. बॅकअपला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आलाय, दोघांमध्ये कॉलिंग नाहीये, चुकीचा कॉल आणि फलंदाज अगदी बाद झालाय तो अंकित दरेकर. प्रतिनिधित्व करत असताना इथून पाहायला गेलं तर 4थ्या क्रमांकामध्ये मैदानामध्ये दाखल झालाय अजिंक्य बेळोसे. आता अजिंक्य बेळोसेवरती इथून जबाबदारी असेल. मिडल ऑर्डर मध्ये मैदानामध्ये दाखल झालाय, त्याच्याकडे ती गुणवत्ता आहे. सातत्यानं गावचं क्रिकेट खेळत असताना आपल्या टीमला लीड करत असतो. ऑन साईडला हा फटका, शॉर्ट स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, पुन्हा चुकी होताना पाहायला मिळतीये. आणखीन एक डॉट बॉल, पुढे अगदी सरसावला होता प्रमोद परंतु त्याला थांबवलं. कोणतीही धाव नकोय, ही रन फार महत्वाची. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झाले. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आपण पाहताय 20 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 13 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्यात त्या 7 धावा धावफलकावरती. खऱ्या अर्थानं आदेश मसेने कमबॅक केलं. आपला खऱ्या अर्थानं दुसऱ्या षटकामध्ये जे P2चं षटक होतं त्याची जबाबदारी त्याच्यावरती होती आणि ते जबाबदारीनं त्याने षटक हाताळलं. पहिले 2 चेंडू जर पाहायला गेले ना तर आव्हान तर त्याने फेकले होते. त्यानंतर मात्र अचूक टप्प्यावरती अगदी नियंत्रणामध्ये गोलंदाजी त्यांनी केली. घरेलू मैदान आहे, या मैदानाचा त्याला अभ्यास आहे, या विकेटचा त्याला अभ्यास आहे आणि तेच मैदानावरती आपल्याला पाहायला देखील मिळालं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती, 10च्या सरासरीनं प्रति षटक धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथून विकेट गमावलात तर बॅटिंग करणाऱ्या जिज्ञा 11 टीमनं 2 सलामीचा वैभव माघारी परतला. त्यानंतर 3ऱ्या क्रमांकावरती अंकित गेला होता, चुकीची कॉलिंग आणि तिथे मात्र तो देखील बाद झाला रनआउटच्या स्वरूपामध्ये. परंतु आता मैदानामध्ये अजिंक्य बेळोसे 4थ्या क्रमांकावरती दाखल झाला. आता संपूर्ण विश्वास इथून जिज्ञा 11 टीमच्या कर्णधाराचा अजिंक्यवरती आहे. कारण की ज्या वेळी टीम अडचणीमध्ये असते त्यावेळी अजिंक्य बेळोसेकडे पाहिलं जातं आणि त्यावेळी अजिंक्य टीमला बाहेर काढत असतो. परंतु आज या वासरेकोंडा प्रीमियर लीग 2025 पर्व 7व्या मध्ये टीम थोडीशी अडचणीमध्ये आहे, संकटात असताना 4थ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झालाय. संकटमोचक म्हणून उभा राहील का हे इथून पाहावं लागेल. कारण की दुसरा स्पेल घेऊन आला आपल्या खात्यातील दत्ता खराडे, टीमचा कॅप्टन. जबाबदारीनं चांगली गोलंदाजी सातत्यपूर्वक करत असणारा दत्ता खराडे गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक अजिंक्य बेळोसे. हे बॅटल फार महत्वपूर्ण राहणार आहे. कट करण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क नाहीये. उत्साह बा श्रवण रॉकर्स या टीमचा. अगदी आपण पाहतोय 11च्या 11 खेळाडू या ठिकाणी अपील तंत्राचा वापर करतात, थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात फलंदाजावरती देखील. अजिंक्य बेळोसे जो नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय, हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय, थोडंसं प्रेशर असेल.
आखूड टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती पुलचा फटका फसलाय आणि इथून मात्र आणखीन एक फलंदाज बाद. हा अजिंक्य बेलुसे हास टू द डिपार्ट. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 20 धावा धावफलकावरती आपण पाहता. इथून विकेटची पडझड आपल्याला पाहायला मिळते. बंटी भोईर जसा आऊट झाला ना तशी विकेटची पडझड आपल्याला पाहायला मिळाली. सचिन पवार हा नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. स्ट्रायकिंग गेंदवरती आपण त्याला पाहू शकता 5व्या क्रमांकावरती. चांगला फटका एक्सा कव्हर मधून चेंडूला काढला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत चेंडू झाला फरार. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह सचिन पवारच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. चौकार. होतं तो चौकार आला. थोडस जे दडपण होतं ना ते आता रिलीफ करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. जितना 11 थोडीशी दडपणाखाली होती. विकेटची पडझड होत होती. धावा येत नव्हता. सचिन पवार 5व्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झाला. त्याच्या बॅट मधून हा चौकार आला. ऑन साईडला फटका व्यवस्थित बॅट वरती आला नाही. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन मध्ये त्या ठिकाणी अनुज पाटील आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग ऑन मध्ये त्यानं चांगलं क्षेत्ररक्षण केलं. एकच धाव आली आहे. एका धावेन आपण पाहताय धावफलकात जाऊन पोहोचलाय. 25 धावा आमच्या समयामध्ये साथी स्कोरर शिवम लोभी. या स्पर्धेमध्ये भरपूर सारी मेहनत घेतली जाते. त्यांच्या माध्यमातून समालोचन असो स्कोरिंग असो अप्रतिम मेहनत. आयोजकांना देखील त्यांची साथ तेवढीच लाभली. हा फटका समोरच्या दिशेने लॉंग ऑफला वाडिश मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. टिपली झेल प्रमोद साठी खऱ्या अर्थानं हा फटका हा चेंडू डिलिव्हर केला होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता आणि सोपात झेल देऊन बसला. फलंदाज बाद. सातत्यानं चुकी करताना पाहायला मिळते. आता खऱ्या अर्थानं जबाबदारी मैदानामध्ये दाखवणं फार गरजेचं होतं. इथून तुम्हाला जबाबदारीनं खेळ करायचंय. महत्वपूर्ण विकेट अगदी लवकर मैदानाच्या बाहेर आलेत. सलामीची जोड सकले अगदी लवकर मैदानाच्या बाहेर आली होती. टीमचा कॅप्टन परतला. आता इथून तुम्हाला समजदारीचं क्रिकेट मैदानामध्ये खेळायचं आहे. अगदी सिंगल डबलला प्राधान्य देऊन ही धावसंख्या पुढे नेण्याचं काम तुम्हाला मैदानामध्ये करायचं आहे. आणि हे सर्व बाजूला ठेवून प्रत्येक फलंदाजानं चुकी मैदानामध्ये केली आहे. मोठा फटका या ठिकाणी आपण पाहतोय. मारण्याच्या नादामध्ये सातत्यानं विकेट आल्यात. खऱ्या अर्थानं गोलंदाज इथून मात्र वर्चस्व प्रस्थापित करत असताना आपल्याला पाहायला मिळालं. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना धावफलक आपण पाहतो 25. इथून अगदी आपण पाहता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. भरत हा फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला 6व्या क्रमांकावरती. डावखुरा हाताचा फलंदाज आपण पाहता. थोडेसे चेंजेस करावे लागतील कारण की डावखुरा हाताचा फलंदाज आता मैदानामध्ये दाखल झाला 6व्या क्रमांकावरती. सातत्यानं डावखुरा आणि उजव्या हाताचे फलंदाज ज्यावेळी मैदानामध्ये खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतात त्यावेळी चेंजेस आपल्याला प्रत्येक चेंडूवरती पाहायला मिळतो. गोलंदाजाला देखील थोडंसं डोकेदुखी असते कारण की सातत्यानं व्हेरिएशन करायचे असते प्रत्येक चेंडूवरती. यावेळी अगदी इथे देखील चुकी होताना पाहायला मिळते. चुकीचा कॉल
डावकुरा त्याचा फलंदाज अगदी चेंडू 25 धावा धावफलकावरती. चेंडू पायीतला देखील नाही, पाठीमागे अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू होता आणि अगदी स्ट्राईक सोडून पुढे निघाला आणि इथून बाद झाला. पाच विकेटीतून गमावला 25 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक या ठिकाणी 3 देखील समाप्त झाल्या. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा 5 विकेटीतून गमावल्यात. बॅटिंग करत असताना जितना 11 या टीमनं टॉस खऱ्या अर्थानं त्यांनी गमावला. त्यांच्या वाट्याला बॅटिंग आली आणि ती बॅटिंग स्वीकारत असताना खऱ्या अर्थानं 25 धावा धावफलकाचा जर विचार करायला गेलो तर धावा आल्यात, परंतु विकेट टिकवून ठेवणं फार गरजेचं राहील. इथून पार्टनरशिप बिल्डअप करणं फार गरजेचं आहे. इथून जर पार्टनरशिप उभारली गेली तुमच्या माध्यमातून तर चांगली टोटल इथून उभारू शकेल जितना 11 ही टीम, परंतु प्रत्येकानं चुकी केली आहे. अगदी रनआउटच्या स्वरूपामध्ये देखील विकेट आल्यात, प्रत्येकानं चुकी केली आहे. टीमचा कॅप्टन जसा माघारी परतला ना तिथून मात्र ही अवस्था आपल्याला पाहायला मिळते. 25 धावा 3 षटकांचा खेळ समाप्त, 5 विकेटीतून गमावल्यात. अगदी 5व्या आणि 7व्या क्रमांकाचे फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजीसाठी आलाय 4थ्या षटकासाठी अनुज पाटील. हा देखील आपण पाहतोय याच गावाला बिलॉंग करतोय हा खेळाडू. खानपे गावाला त्याचं देखील घरुलं मैदान आहे. बराचसा अभ्यास या मैदानाचा त्याच्याकडे देखील आहे. या विकेटवरती सातत्यानं प्रॅक्टिस त्यांची चालू असते. आता मात्र कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल हे देखील इथून आपण पाहताय. वासरेकोंडा प्रीमियर लीग 2025 पर्व 7व्या मध्ये या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रणेते शिल्पकार जगदीशजी देशमुख. आगळा वेगळा फटका हवेमध्ये क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर राहिला. डीप मधनं क्षेत्ररक्षक येतात. हा अगदी आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडकडे फेकी झाली आहे. तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट झाल्यात. सचिन पवार वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, त्याला माहिती आहे पाठीमागे क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि त्या प्रयत्नामध्ये जर आपण पाहायला गेलो ना तर फक्त 2 धावा मिळाल्या. 27 धावा सचिन पवारला इथून आता जबाबदारीनं खेळ करायचे. त्याच्या साथीनं आपण पाहतोय 7व्या क्रमांकावरती भास्कर कदम आपल्याला पाहायला मिळेल. समोरच्या दिशेनं हा फटका लॉंग ऑन मध्ये, त्या ठिकाणी हा क्षेत्ररक्षक आदेश मसे. चांगली फिल्डिंग, फेकी देखील अचूक पाहतोय. एकच धाव आली आहे. आता चांगलं क्रिकेट खऱ्या अर्थानं मैदानामध्ये पाहायला मिळते. धावसंख्येला पुढे नेण्याचं काम आता दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. सचिन आणि त्याच्या साथीनं भास्कर. धावसंख्या जाऊन पोहोचले 28. दुपारच्या सत्रामध्ये फार चांगली मॅच आपण पाहताय. श्रवण रॉकर्स आणि जितना 11. आखूड टप्प्याचा चेंडू होता, पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅट जरूर ड्रिल करण्यात आली, परंतु चेंडू आणि फलीचा कोणताही संपर्क नाहीये. इथून आपण पाहतो आणखीन एक डॉट बॉल आलाय. डॉट बॉल ही खऱ्या अर्थानं डोकीदुखी ठरली आहे जितना 11 या टीमची. जास्तीत जास्त डॉट बॉल केलेत. हा फटका फसला हवेमध्ये. नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये चेंडू डिलिव्हर्ड झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे आपण पाहताय पंचांनी इथे तिसऱ्या पंचांकडे रिव्ह्यू हा निर्णय सोपवलाय. चेक केलं जाईल आता. स्टार टेनिस वर्ल्ड ची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करते. त्यांच्या माध्यमातून आता चेक केलं जाईल. क्लिअरिटी, क्वालिटी सातत्यानं चर्चेत राहिली आहे या वाहिनीची. टेक्निकल रूम मध्ये आपण पाहतोय आमचे अक्षयजी पाशिलकर यांच्या माध्यमातून आता चेक केलं जात आहे. थर्ड अंपायर आमचे त्या ठिकाणी तिसरे पंच आमचे पाहायला मिळतात. प्रत्येक अँगलला चेक केलं जात आहे. फलंदाज या ठिकाणी सेफ आहे.
या ठिकाणी 2 धावा कंप्लीट झाल्यात. गुड रन इन बिटवीन विकेट. वेगानं धावला सचिन पवार. अगदी पॉपिंग क्रीज मध्ये त्या ठिकाणी पोहोचलाय. बॅट अगदी पॉपिंग क्रीज मध्ये त्याची लँड झाली. त्यानंतर मात्र चेंडू विकेट वरती आदळला. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धाब्याने धावफलक आपण पाहता इथून जाऊन पोहोचले 30 वरती. चौथं षटक प्रगतीपथावरती. 40 धावसंख्येपर्यंत पाहत असेल इथून जितना 11 टीम. कारण की या धावा डिफेन्स देखील आम्ही करू शकतो, परंतु त्याच्याकडे वाटचाल करत असताना पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न अंपायरकडे अपील केली जाते. अंपायर सांगतात लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव आली आहे. लेग स्टंप मिस करत असताना लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव आली आहे. धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचलाय 31 धावा. चौथं षटक प्रगतीपथावरती असताना अनुज पाटीलचं चांगली गोलंदाजी आतापर्यंत अनुजची देखील राहिली आहे. 31 धावा धावफलकावरती. चांगलं क्रिकेट इथून मात्र आता खेळत असताना जितना 11 आपल्याला पाहायला मिळते. सिंगल डबलला देखील प्राधान्य दिलं जातं. शेवटचे षटक अजून बाकी आहे. हा फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळलाय. गॅप मोठी आहे, परंतु डीप मधनं क्षेत्ररक्षक आले. त्या ठिकाणी दत्ता चांगली फिल्डिंग पाहायला मिळतोय. फिल्डिंगचा स्टँडर्ड आपल्याला पाहायला मिळाला शोभन रॉकर्स या टीम कडनं. इथून आपण पाहतो 2 धावा कंप्लीट झाल्या. षटक क्रमांक या ठिकाणी 4थं देखील समाप्त झालंय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर इथून धावफलक जर पाहायला गेलं तर 5 बाद 33 धावा. 5 बाद 33 धावा आपण पाहताय. बॅटिंग करत असताना जितना 11 या टीमच्या शेवटचे षटक आता प्रगतीपथावरती असणारे. या षटकामध्ये खऱ्या अर्थाने आता किती धावा येणार, किती धावसंख्येचं टार्गेट असणार हे डिसाईड करणारे षटक आपल्याला इथून पाहायला मिळेल. आता या षटकामध्ये थोडीशी आक्रमक बॅटिंग करावी लागणार आहे जितना 11 या संघाला. सचिन पवार आणि त्यांच्या विपक्षामध्ये भास्कर कदम या दोन्ही फलंदाजांना थोडीशी आक्रमक बॅटिंग करावीच लागेल. आता तुमच्यावरती जो विश्वास दर्शवलाय, तुम्हाला ज्या कामासाठी मैदानामध्ये पाठवलं ते काम आता तुमच्या माध्यमातून या ठिकाणी पार पाडावं लागेल. कारण की इथून जर पाहायला गेलं तर टार्गेट तुम्हाला सेट करायचं आहे. कमीत कमी धावसंख्येवरती रोखलं गेलंय 4 षटकांमध्ये. धावसंख्या जर आपण पाहताय तर 33 आहे. या षटकामध्ये 1-2 मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. शेवटचं षटक घेऊन आल्या गोलंदाजीसाठी आपण पाहतोय हर्षल पाटील. हर्षल पाटील आपण पाहताय गोलंदाजीसाठी आलाय. तिन्ही गोलंदाज अगदी आपण पाहतोय खांडप्या गावचे. तिघांनाही भरपूर सारा अनुभव आहे या खेळपट्टीचा. तो हर्षल पाटील आता गोलंदाजीसाठी. समोर थोडासा अनुभव आहे क्रिकेटचा भास्कर कदम. युवा टॅलेंटच्या समोर अगदी पाहतोय आपण अनुभव. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. फलंदाज त्या ठिकाणी अगदी सेफ आहे. एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. चांगली गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजांना कॉन्ट्रीब्युशन करत असताना चांगली गोलंदाजी या ठिकाणी साकारली. एक धाव आली आहे. धावफलक आपण पाहता जाऊन पोहोचलाय 34 धावा धावफलकावरती. अक्षरशः डॉमिनेट करणारी गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक गोलंदाजानं दर्जेदार कामगिरी साकारली आहे. समोरच्या दिशेने फटका खेचायचा होता, त्या ठिकाणी अगदी हा आदेश मसे पाहायला मिळाला. लॉंगॉनला टिपले झेल सचिन पवार. हा देखील बाद होतोय. टीमची, परंतु तशी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना धावसंख्या आपण पाहता अगदी तिथे स्थिरावली आहे 34. या षटकातील जर इथून पाहायला गेलं तर अद्यापही 4 बॉल बाकी आहेत. फुलंलेंचा चेंडू समोरच्या दिशेने ड्राईव्ह करत असताना
लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय त्या ठिकाणी अगदी आपण पाहतो प्रयत्न जरूर केले जाते तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या धावेसाठी कॉल दिला जातोय आणि इथे मात्र तिसरी धाव सहजरित्या कंप्लीट. 3 धावा इथून कंप्लीट झाल्यात. 3 धाव्यानं धावफलक आपण पाहता जाऊन पोहोचले 37. 6 बाद 37 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सिंगलला डबल डबलला तिसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलं. गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानावरती आपण पाहताय. 37 धावा धावफलकावरती. अजूनही षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. भास्कर कदम ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. खऱ्या अर्थाने इथून भास्कर कदम यांना आपल्यातील असलेली गुणवत्ता आपल्याकडे असलेला अनुभव आता मैदानावरती दाखवायची वेळ आली आहे. कारण की इथून जर पाहायला गेलं ना तर आता अगदी 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किमान एक मोठा फटका इथून पाहत असेल जिज्ञा 11 ही टीम. परंतु श्रवण रॉकर्सने काय गोलंदाजी केली आहे. पुनश्च एकदा वाईड वॉर्कर टाकण्याचा प्रयत्न बाडीला ब्रश झालाय. अगदी एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी निघाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन रेफर केला. डायू लगावत असताना अरुण वाघमारेनं इथे मात्र कमालीचे एफर्ट्स पाहायला मिळाले अरुण वाघमारेचे. डायू लगावली आहे. विकेट त्याला हवी होती. 2 धावा कंप्लीट झाल्यात की नाही या आता मात्र चेक केलं जात आहे. फलंदाज या ठिकाणी सेफ आहे. एफर्ट चांगले होते खऱ्या अर्थाने अरुण वाघमारेचे. डायू लगावली जाते परंतु त्याला यश मिळत नाहीये. प्रयत्न जरूर केले जातात त्याच्या माध्यमातून. थोडस वाईड त्या ठिकाणी थ्रो आपल्याला पाहायला मिळाला आणि लगेच दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झालाय. नेक्स्ट मॅच आपण पाहताय आरोही 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये अनन्या 11 दोन्ही टीमचे कर्णधार या लगेच टॉस बॉक्स मध्ये आपण करणार आहोत नेक्स्ट मॅचचा टॉस. या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले आपण पाहताय 39 धावा. ज्या धावसंख्येकडे पाहत होता इथून जिज्ञा 11 हा संघ तिथपर्यंत मात्र पोहोचले गेलेत. धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट सॅक्रिफाईस केली आहे. डॉट बॉल आलाय. कोणतीही धाव इथे मिळणार नाही. एकोणचाळीस धावा धाव फलकावरती आपण पाहताय. शेवटचा चेंडू असेल या सत्रातील. पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू आपण पाहतोय. हर्षल पाटील फार चांगली गोलंदाजी त्यानं देखील साकारली आहे. ज्या प्रकारे आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करून दिलं होतं आदेश मसेनं तिथून मात्र अगदी कमबॅक करताना पाहायला मिळाली. श्रवण रॉकर्स ही टीम. ही धाव नसणार आहे. ही कोणतीही धाव नसणार आहे. हा डेड बॉल आहे. 39 धावा धाव फलकावरती टार्गेट असेल श्रवण रॉकर्स टीम समोर दुसऱ्या सत्रामध्ये 40 या धावसंख्येचं. जशी होईल मॅचला सुरुवात मायक्रोफोनवरती करूया बदल. जाऊया शिवम लोबी यांच्याकडे. ही पहिली पॉवर प्लेची असणार आहेत.
एका गावामधील फक्त 3च प्लेयर आपल्याला खेळवायचे आणि 4 प्लेयर जर का आपण खेळवले तर आपल्याला 5 धावसंख्येची पेनल्टी असेल. रिव्ह्यू अवेलेबल फक्त नो आणि विमर साठी असेल. त्यानंतर ज्यावेळी विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातो त्याच्या हातामध्ये तो चेंडू गॅदर झाला तो कोणतीही धाव आपल्याला घेता येणार नाही. तो चेंडू त्या ठिकाणी डेट घोषित केला जाईल. कोणतीही धाव त्याच्यावरती नसणार आहे. याला बॉल लागला तर रन असतील ना वायरला. आणि त्यानंतर विद्युत तार आपली जी मैदानामधून गेले तिला जर का चेंडू स्पर्श झाला तर त्या चेंडूवरती जितक्या पण धावा येतील अगदी षटकार येऊ चौकार येऊ एकेरी दुहेरी किंवा 3 धावा जरी आल्या तर त्या गृहीत धरल्या जाईल. त्याला लागून जर झेल कॅरी केला तर तो झेल अगदी त्या ठिकाणी गृहीत धरला जाईल. हे सर्व संघनायकांनी याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. मॅच नंबर 3 ग्रुप ए मधील पहिला सामना आणि आजच्या दिवसातील तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. जितना 11 तमनात आणि त्यांच्या विरोधात. थँक्यू जरा श्रवण थांबवतो तुम्हाला. या ठिकाणी मान्यवर उपस्थित झालेत आमचे केतनजी गवळे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं सहर्ष स्वागत. त्यानंतर आमचे नरेशजी सोनावणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना देखील विनंती आपण या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. त्यानंतर त्यांच्या साथीनं आपण पाहतोय या ठिकाणी त्यांचे सहकारी देखील आहेत. सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. ही स्पर्धा आपली आहे आपल्या मानाची आहे आपल्या सन्मानाची आहे आपल्या विभागाची आहे. सर्वांची नावं घेणं अशक्य होईल. सर्वांना विनंती आहे की व्यासपीठ आपलं आहे. आपण या व्यासपीठावरती या आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत आपण टॉस करून घ्या. खरोंडी वॉरियर्स हा संघ अगदी आपण पाहतोय संपूर्ण खरोंडी गावानं पुरस्कृत केलेला हा संघ. त्यातील एक आमचे सदस्य नरेशजी सोनावणे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण देखील या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. दरम्यान जाऊया मॅच कडे जोडले जातील शिवम लोभी सर. यस थँक्यू योगेश सर. मी आदरणीय रोहिदाजी पाटील यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण आरोही 11 आणि त्यांच्या विरोधात अनन्या 11 मुक्पे या दोन संघादरम्यान टॉस करावा. आदरणीय रोहिदाजी पाटील यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या दोन संघादरम्यान आपण टॉस करा. दरम्यान श्याम दीक्षित देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत. ते देखील या खरवंडी वॉरियर्स टीमचे पुरस्कर्ते आहेत. सर्वांना विनंती आहे जे पुरस्कर्ते आहेत त्या सर्वांना विनंती आहे की साहेब आपल्यामुळं ही स्पर्धा या ठिकाणी यशस्वी होताना पाहायला मिळते. त्यामुळे सर्व पुरस्कर्त्यांचं पुनश्च एकदा मनस्वी आभार आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. दोन्ही टीमचे 12th मॅन फार महत्वाचे आहेत. स्पेशली रिक्वेस्ट 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा. दोन्ही टीमचे कॅप्टन ही रिस्पॉन्सिबिलिटी आपली आहे. कृपया करून 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवा. ग्रुप स्टेज मधील पहिला सामना ए ग्रुप मधील आणि त्याच दरम्यान आजच्या दिवसातील तिसरा सामना. अजूनही 5 सामने आपल्याला कव्हर करायचे. इथून सामने स्पीड अप करा. ऑफिशियल्सला देखील विनंती आहे प्लेयर्सना तुम्ही वॉर्निंग देत राहा सातत्यानं की या सामना आपण स्पीड अप करा. 5 मिनिटाचा अवधी प्रत्येक षटका मागे आहे. टोटल 25 मिनिट मध्ये आपल्याला षटके संपवायची आहेत. 5 मिनिटं तुम्हाला एक्स्ट्राची दिलेली आहेत. त्यामध्ये ड्रिंक्स ब्रेक वगैरे सर्व आपण इन्क्लूड करूयात. पण कृपया करून आपण स्पीड अप करा. इथून फार महत्वाचं आहे स्पीड अप. टॉस जिंकला आरोही 11 टीमनं. मॅच लावू दे सुरुवात. 40चं टार्गेट. लो स्कोरिंग मॅच. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून क्लासिकल स्ट्रोक डीप एक्स्ट्रा कव्हरला पाठवला बॉल. 4 धावसंख्येचा येतोय पहिला दर्जेदार चौकार.
सनीचा बॉल पुन्हा एकदा रन आउटची शक्यता आणि इथे मात्र चुकी केली. फलंदाज बाद होऊ शकला असता. दोन्ही एंड कडे मित्र मला संधी होती, परंतु इथे मात्र केली आहे चुकी. रन मिळते 1, धावसंख्या 5. चालीचं छोटं लक्ष आहे आणि छोटं लक्ष वाचवत असताना तुमचे फिल्डिंग मध्ये एफर्ट्स फार चांगले असणं गरजेचं आहे. आणि इथे मात्र प्रत्येक चुकीला खऱ्या अर्थानं माफी नाही आहे क्रिकेटमध्ये. सातत्यानं उल्लेख करत असतो आणि इथे मात्र चुकी. 5 धावा. सनी एक चांगला बॉलर आहे. रनअप देखील एक लांब लचक, पेस देखील भरपूर आहे. खेळाडूकडे व्हेरिएशन देखील आहेत. आखू टप्प्याचा बॉल. पिबंत षटक आहे. हवेमध्ये वार्तालाप करत असताना बॉल एक टप्पा घेत जाईल. लॉंग लेग सीमा पार. 4 धावसंख्येसाठी येतोय हा आणखी एक अप. रोटेशन त्यानंतर बॅट्समन एकनाथ स्ट्राईक एंड वरती आल्यानंतर त्यानं देखील 4 धावसंख्येनं अकाउंट ओपन केले. वैयक्तिक सांघिक धावा धावफलकावरती त्या 9. बिनबाद 9. चालीचं छोटं लक्ष अजून छोटा करण्याचा प्रयत्न P1च्या षटकामध्ये आपण पाहताय. P1 P2 हे षटक फार महत्वाचे त्या मॅचच्या दृष्टिकोनातून. पुन्हा एकदा निघाला बॉलिंग ट्रॅक वरती सनी. सनीचा बॉल दाटची कडा. अजिंक्य बेलोसने केली आहे चुकी. अर्ली ब्रेक थ्रू फार इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये. अर्ली विकेट्स इम्पॉर्टंट आहेत, कारण ज्यावेळी तुम्ही छोटं लक्ष थांबवताय त्यावेळी तुम्हाला विकेट देखील प्रतिस्पर्धी टीमचं मिळवणं फार गरजेचं आहे. या अगोदरची मॅच श्रीबीरा 11 आणि त्यांच्या विरोधात आपण पाहिली खरबंडी वॉरियर्स, जिथे एका षटकात 4 विकेट आले आणि तिथून पार्टनरशिप डेव्हलप होऊच शकली नाही आणि त्या पार्टनरशिपचं रूपांतर विकेटची पडझड मध्ये व्हायला लागलं आणि तिथून मॅच जिंकली. सामना जिंकला खऱ्या अर्थानं खरबंडी वॉरियर्स टीमनं. लो स्कोरिंग वाचवताना या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. एकनाथला संधी मिळाली आहे. निर्धाव चेंडू जरूर आला, त्यामध्ये विकेट सुटली ही फार महत्वाची गोष्ट आहे. कॅच ड्रॉप झाली आहे ही फार महत्वाची गोष्ट आहे. सनी फार चांगले प्रयत्न कमबॅक करण्यासाठी तो करतोय. 7 हवी आहे खेळाडूंची देखील. एकनाथ साठी हा बॉल फटका तर बेमिसाल टायमिंग आहे. एक टप्पा घेत पुन्हा एकदा बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये. 4 धावसंख्येसाठी येतोय चौकार. प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता एकनाथच्या बॅट मधून. स्कूप करण्याचा प्रयत्न होता. सरळ बॅटने धावा येत आहेत, परंतु एक मजबूत स्थितीमध्ये 40चा पाठलाग करत असताना श्रवण रॉकर्स हा संघ आणि इथे मात्र प्रयत्न केले होते एकनाथनं. चांगले होते प्रयत्न, परंतु रन मिळते ती 1-1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते. एका षटकाच्या समाप्तीनंतर 40 पर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्या षटकात धावा आल्यात त्या. बिनबाद 14. एक अप्रतिम सुरुवात केली 40 पर्यंत पोहोचण्यासाठी. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात, तोपर्यंत ऐकूया डीजेच्या सुंदर ध्वनी लहरी.
षटकामध्ये पॉवर प्ले नंबर 1 मध्ये आपण पाहताय पॉवर प्ले नंबर 2 गोलंदाजी मार्क वरती हितेश रुठे. कॅच ड्रॉप झाले एकनाथच्या मॅच मध्ये आणि काय जबरदस्त खेळलाय एकनाथ. साथ चांगली आहे कॅप्टन डीकेची. दत्ता खराडे ऑन स्ट्राईक टीमचा कॅप्टन. कोणते ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये काय जबरदस्त कामगिरी केली होती गत वर्षी दत्तानं आणि गावासाठी देखील या खेळाडूचं योगदान फार चांगलं राहिलंय. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून कोंदिवडे संघाकडून नेहमीच उल्लेख झाला या खेळाडूचा आणि ॲज अ कॅप्टन आपण आज या स्पर्धेमध्ये आला पाहताय. अति उंचीवरून टाकलेला बॉल भीमरचा नो बॉल. अतिरिक्त धाव फलकावरती पंचांचं बोट आकाशाकडे फिरत असताना अर्थातच फ्री हिट. नेक्स्ट बॉल फ्री हिट फेकावा लागेल. एकच्या अतिरिक्तच्या मदतीनं धावसंख्या येते धावफलकावरती 15. ऑन फ्री हिट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा अनोख्या स्टाईलनं पंच आमच्यापर्यंत व्हाईट बॉलचा इशारा पोहोचवत असताना इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलने एक अतिरिक्त धाव वाढते धावफलकावरती 16. 40 धावा या कमी आहेत खऱ्या अर्थानं वाचवत असताना परंतु 43 धावा मागील मॅच मध्ये वाचल्यात. हा विचार देखील करणं फार गरजेचं आहे टीम जितना 11 तमनाथ संघासाठी. परंतु त्यामध्ये आपल्या फिल्डिंग मधील एफर्ट्स फार महत्वाचे आहेत. निर्धाव बॉल इथेच येतोय आणि असेच निर्धाव बॉल फेकावे लागतील या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी. मध्ये मध्ये एखादी ब्रेक थ्रूची देखील गरज आहे टीम जितना 11 तमनाथला. पुन्हा एकदा हितेश रुठे लोअर फुटा जबरदस्त बॉलिंग कव्हरला मिस फिल्डिंग कॅप्टन बंटी भोईरच्या माध्यमातून. मी मगाशीच म्हटलं प्रत्येक चान्स हाफ चान्स असेल तर फुल चान्स मध्ये कन्वर्ट करणं फार गरजेचं आहे. प्रत्येक चुकी तुमची फार महत्वाची आहे मॅच मध्ये. या षटकात धावा येणं फार गरजेचं आहे एका मजबूत स्थितीमध्ये जाण्यासाठी. टीम श्रवण रॉकर्सला पहिल्या षटकामध्ये मोमेंटम मिळालंय श्रवण रॉकर्सला. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल अलॉंग द कार्पेट मिस फिल्डिंग. पुन्हा एकदा ही फार निराशाजनक कामगिरी आहे. धावा वाचवत असताना तुमची फिल्डिंग फार महत्वाची आहे. क्रिकेट हा जरूर बॅट आणि बॉलचा खेळ आहे परंतु तिथे तुमचे फिल्डिंग मधले एफर्ट्स फार महत्वाचे आहेत. एका खेळाडूने केलेली चुकी संपूर्ण टीमला भोगावी लागते. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि जवळजवळ 7 ते 15 गावं एकत्रित आली या स्पर्धेसाठी आणि त्या एकत्रित येऊन कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी देताना आपण पाहताय. रनआउटची संधी पुन्हा एकदा. आता मात्र फलंदाज एकनाथ रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. निराशाजनक कामगिरी. तालमेल झुलत नाहीये दोन फलंदाजाचा. लागलाय पहिला धक्का रनआउटच्या स्वरूपात टीम श्रवण रॉकर्सला. इथेचा बॉल पुन्हा एकदा दिशा खराब आहे. सातत्यानं दिशेमध्ये भरकटला या षटकात हितेश. एक अतिरिक्त धावसंख्या साथी स्कोरर सुधीर डोले माहिती सांगत असताना 20 धावा 20 रन्स ऑन स्कोर कार्ड 1 विकेट लॉस. टीम श्रवण रॉकर्स 40चे लक्ष अर्ध लक्षापर्यंत पोहोचलाय. अगदी मजबूत स्थितीमध्ये श्रवण रॉकर्स. टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन मादक सौंदर्य दडलं होतं या फटक्यामध्ये. डीप पॉइंटला पाठवला बॉल. दत्ता खराडेचा क्लास. बॉल जाईल 4 धावसंख्येसाठी येतो चौकार. याचं चोख उत्तर मैदानाच्या आतमध्ये प्रात्यक्षिक उदाहरण तुम्ही पाहताय.
40 हे लक्ष मोठं नाहीये, त्या हलवार पद्धतीने देखील धावा आल्या तर धावा होऊ शकतात. हेच कॅप्टनचा अप्रोच. मोठा फटका खेचायचा प्रयत्न होता, लाईन चांगली होती इथेची या बॉलवरती. निर्धाव चेंडू होता अंतिम क्षणी शेवट गोड करत असताना षटकामध्ये धावा अतिरिक्त देखील दिला हितेशनं भरपूर. एका षटकाचा खेळ संपला हितेशच्या. टोटल 2 ओव्हरचा खेळ संपला धावा धाव फलकावरती 24 या अंकावरती. 40 धावांचा पाठलाग करायचा, 12च्या सरासरीने धावलाय पॉवर प्ले मध्ये. तो श्रवण रॉकर्स संघ त्यामध्ये योगदान दत्ता खराड्याचं राहिलंय. त्यानंतर अनुज पाटील नुकतंच दाखल झालाय. एकनाथची जबरदस्त बॅटिंग, तो डगआउट मध्ये पोहोचला. जबरदस्त परिस्थितीमध्ये आहे आता, चांगल्या परिस्थितीमध्ये टीम श्रवण रॉकर्स. तिसरं षटक होईल मार्गस्थ, तोपर्यंत ऐकूया पुन्हा एकदा अप्रतिम सुमधुर संगीत. सांघिक तिसरं षटक, मिडल ऑर्डरचे षटक सनील पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. पहिल्या षटकामध्ये 14 धावा त्यानं खर्च केल्या होत्या, थोडासा महागडा ठरला होता P1च्या षटकामध्ये. आता तिसऱ्या षटकामध्ये आल्या सनील. अनुज साठी हा बॉल फुल टॉस, व्यवस्थित बॅट वरती नाहीये. अलॉंग द कार्पेट स्क्वेअर लेग मध्ये, डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. तोपर्यंत फलंदाजाला मिळते 1 धाव. 1च्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा 1ने पुढे जात असताना धावसंख्या येते 25 रन्स स्कोर कार्ड वरती. संत क्रिकेट तुम्ही पाहताय, 40चे लक्ष मध्ये मध्ये अटॅकिंग क्रिकेट दत्ताने दाखवलंय. मध्ये मध्ये खराब चेंडूवरती त्याच्या बॅट मधून धावा येताना आपण पाहिल्यात. आता इथून पुढे जोखीमेनं खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक खेळाडूला. सनीलचं हे षटक फार महत्वाचं, टीमचा खऱ्या अर्थानं आता विश्वास राहिलाय सनील वरती. हे षटक फार विश्वासात्मक आहे. यारकर लेंथ व्यवस्थित बॅटवरती नाही, बॅटची काढा. तर त्या सर्कल मध्ये बॉल विसावतोय. 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. दत्ता समजूतपूर्वक क्रिकेट खेळतो सातत्यानं क्रिकेटच्या पटलावरती. 1 रन धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाते 26 धावा. 14ची अजून आवश्यकता आहे. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूच हवेत या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी. मध्ये मध्ये विकेट देखील हवेत ते जिंकण्या 11 तमना टीमला. कॅप्टन बंटी भोईरला आता रणनीती आखावी लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये केलेल्या चुका, बॅटिंग मध्ये शॉट सिलेक्शन मध्ये केलेली चुकी, भरपूर सारं शिकण्यासारखं आहे. फुल टॉस बॉल आघात केला व्यवस्थितरित्या. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतात वेगानं. 1 रन कंप्लीट देखील. दुसरीचा प्रयत्न चुकी केली आहे दत्तानं आणि इथे मात्र कॉलिंग मिसकम्युनिकेशन चुकलंय मैदानाच्या आतमध्ये. रनआउटच्या स्वरूपामध्ये लागला आणखी एक धक्का. बॅट्समन कॅप्टन दत्ता खराडे हॅज टू डिपार्ट. कम ऑन डीजे. परतीचा प्रवास करत असून त्यावेळेस तो नक्कीच निराश असतो. क्रिकेटमध्ये फार महत्वाचं आहे कम्युनिकेशन असणं, एक व्यवस्थितरित्या कॉलिंग असणं. खेळपट्टीवरती 2 फलंदाजांमध्ये आणि तेच चुकलंय मैदानाच्या आत आणि फलंदाज कॅप्टन दत्ता खराडे मैदानाच्या बाहेर परततोय. नवीन फलंदाज आदेश मसे. फार चांगला खेळ VKPL मध्ये राहिला आदेश मसेचा. एक लकी चाम देखील राहिला हा खेळाडू. सनीलचा बॉल पुन्हा एकदा फुलटा, चुकी केले क्षेत्ररक्षक आहे. जबरदस्त कॅच पकडले आणखी एक फलंदाज. पटकावेल का सनील?
ऑन विकेट हॅट्रिक बॉल. सनीलनं केली आहे चुकी. बीमरचा हा नो बॉल. अतिरिक्तच्या साह्यानं एक धाव पुढे जाते. नेक्स्ट बॉल फ्री हिट. ऑन फ्री हिट बॉल फेकावा लागेल. चांगली बॉलिंग करत होता सनील. मागील 2 बॉलमध्ये 2 सफलता त्यानं अर्जित केल्या होत्या. परंतु हे सातत्य आहे क्रिकेटमध्ये. एखाद्या खेळाडूला एखाद्या गोलंदाजाला ऍज अ बॉलर गोलंदाजी करणं सोपं नाहीये. 4 बॉल तुम्ही चांगले टाकता, 5व्या बॉलमध्ये तुम्ही षटकार करता, 6व्या बॉलमध्ये तुम्ही षटकार घेता, त्यावेळी देखील तुमची खराब गोलंदाजी ठरते. म्हणून प्रत्येक बॉल क्रिकेटच्या पटलावरती ऍज अ बॉलर योग्य लाईन वरती फेकणं गरजेचं आहे. फ्री हिट बॉल. वेगवान बॉल व्हेरिएशन करत असताना अंतिम क्षणी गोल्डनच्या स्पॉटवरती बॉल. निर्धाव चेंडू येतो अंतिम क्षणी. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला. धाव फलकावरती टोटल 28 धावा धाव फलकावरती. 40चं लक्ष. आता येणारे 12 बॉल 12 धाव संख्येची गरज आहे. रन अप बॉल इक्वेशन आता मॅच मध्ये आहे पुन्हा एकदा. गेम इज ऑन दोन्ही टीम साठी. 12 बॉल 12चं इक्वेशन. रणनीती आखताना दिसेल बंटी भोईर. तोपर्यंत मी पुन्हा संधी देईल डीजे मास्टरला. थँक्यू. मागत ठरते. अगदी पराजयाकडे आपल्याला जाण्यास प्रवृत्त करते. तशीच मॅच आपल्याला आता मैदानामध्ये पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं टीमच्या कॅप्टननं चुकी केली, चुकीची कॉलिंग दिली, त्यानंतर मात्र 3 विकेट आल्या. आता 12 चेंडू आणि 12चं इक्वेशन आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. ओव्हर टू शिवम. नक्कीच योगेश सर, आपण पाहता या मॅच मध्ये मागील मॅच काय अप्रतिम झाली होती. 16 बॉल 16चं इक्वेशन आणि 13 धावेने सामना जिंकला करवंडी वॉरियर्स टीमनं. या मॅच मध्ये देखील आपण पाहताय रनअप बॉल इक्वेशन 12 बॉल 12. या षटकावरती आता संपूर्णपणे सर्वांचं लक्ष आहे. 12 बॉल 12 वाचवत असताना या षटकामध्ये किती लढतोय ना जितना 11 तामनात, त्यावरती डिपेंड आहे मॅचचं भवितव्य. अकू टप्प्याचा बॉल. सचिन पवारचा बॉल हवेमध्ये. हाफ चान्स. परंतु बॉल जाईल बघता बघता निघून बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. ऑफिशियल डिसिजन हा येतोय. षटकार, महत्वपूर्ण षटकार आदेश मसेच्या बॅटमधून. सचिन पवारनं पहिल्याच बॉलमध्ये 6 धावा खर्च केल्यानंतर या मॅचचं भवितव्य आपण पाहताय. 11 बॉल आता शिल्लक आहेत. 6ची गरज आहे. 34 धावा. पुन्हा एकदा स्लोवर वन धीम्या गतीनं. बॅटचा फ्लो पण अगोदरच झाला होता. बॉल धीम्या गतीनं आला. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील अगदी सहजरित्या पूर्ण. चांगली रनिंग 2 फलंदाजांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये. हा ताळमेळ असणं फार गरजेचं आहे. ही कॉलिंग चांगल्या रीतीने असणं फार गरजेचं आहे. आणि आदेश मसे आणि महेश या 2 फलंदाजांना आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. 4 अजूनही हव्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. 40चा पाठलाग 36 पर्यंत पोहोचलाय. जितना 11 तमनात इथून कमबॅक करण्यासाठी अशी गोलंदाजी करावी लागेल जिथून चमत्कार घडेल आणि तिथून 4 धावा देखील वाचवू शकतात. हे देखील क्रिकेटचं एक नवीन जागतिक उदाहरण द्यावं लागेल क्रिकेटच्या पटलावरती. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतो हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. आता इथे 4 धाव्यांसाठी संघर्ष करताना दिसेल जितना 11 तमनात. तर 4 धावा हव्या आहेत त्या श्रवण रॉकर्स टीमला. स्लॉट मध्ये बॉल. आदेश मसे स्वतःच्या होम ग्राउंड वरती चुकलाय फटका, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक देखील चुकी करतोय आणि इथे मात्र रन मिळेल. एक महत्वाचा धक्का बसू शकला असता, परंतु इथे मात्र केलेली चुकी. रन मिळेल 1. आता हव्या आहेत 3. सातत्यानं फिल्डिंग फार महत्वाची राहिली क्रिकेटच्या पटलावरती. बॅट आणि बॉलचा खेळ जरूर आहे क्रिकेट, परंतु फिल्डिंग मध्ये आलेलं तुमचं योगदान फार उपयुक्त ठरत असतं. एफर्ट्स देणं फार गरजेचं आहे. 100% योगदान देणं फार गरजेचं आहे क्रिकेटच्या पटलावरती. ऍज अ फिल्डर अजिंक्य बेलोसेनं भरपूर साऱ्या चुका केल्या आहेत. चांगला खेळाडू आहे, परंतु हेच क्रिकेट आहे.
रन मिळते पुन्हा एकदा एक धावसंख्या 38. 2ची आता गरज आहे. निराशाजनक खेळ राहिला जितना 11 तमना टीमचा. बॅटिंग मध्ये फार काही फलंदाज करू शकले नाही आणि याचा बॉलिंग मध्ये क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली नाहीये. पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल आणि इथे मात्र टिंकू लुबी कडून देखील होती चुकी आणि इथे विजयाचा धावा होतायत. पूर्ण सामना जिंकलाय. ए ग्रुप मधील पहिला सामना होता. सामना जिंकलाय श्रवण रॉकर्सनं. जितना 11 तमनातनं हा सामना गमावलाय. नेक्स्ट मॅच साठी त्यांना असतील शुभेच्छा. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आरोही 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहताय अनन्या 11 मुक्पे. चला आपल्या निर्णयावरती अंमलबजावणी करा. अक्षय भोईर आपली फिल्डिंग लगेच सजून घ्या. मायक्रोफोन वरती आमंत्रित करेल नेक्स्ट मॅच साठी साथी समालोचक योगेशजी ढोले सरांना. प्लेअर ऑफ द मॅच कडे मी जाईल. नो डाऊट टीमचा सेनापती, टीमचा कॅप्टन, जबरदस्त अष्टपैलू कामगिरी करणारा टीमचा कॅप्टन दत्ता खराडे ठरलाय या मॅच मधील प्लेअर ऑफ द मॅच.